नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेचा हप्ता केव्हा येणार? सर्व लाडक्या बहिणी आता प्रतीक्षेत आहे. पण या महिलांचा हप्ता आता केव्हा येणार आणि 1 महिन्याचा का 2 हप्ते एकत्र येणार? तर या केवायसी बाबत काही शंका आहे का? या याद्या तयार झाल्यात का? हप्त्याचा निधी उपलब्ध आहेत का? सर्व माहिती या व्हिडिओत आपण बघणार आहोत. त्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका. आपण बघितलं असेल लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना दरमहा 1500 रुपये दिले जातात. पण यामध्ये आपण केवायसीची प्रक्रिया सुरू असताना यामध्ये आपण बघितलं असेल की केवायसीच्या प्रक्रिया सुरू असताना आता केवायसीची मुदत आपल्याला संपलेली आहे. यानंतर आपण केवायसी करण्याची कुठलीही गरज नाही. ज्या महिला केवायसी करण्याच्या राहिल्या असेल तर त्याने 100% समजून जायचं की आपल्याला हप्ता येणार नाही. आणि ज्या महिलांनी केवायसी केली असेल, पात्रता असतील, त्या महिलांना लवकरच हप्ता जमा होणार आहे. आता बघितलं असेल आपण आता एप्रिल म्हणजे मार्च एप्रिल हे 2 महिन्याचे हप्ते आपल्याला पेंडिंगला आहेत. तर आपल्याला एकत्र हप्ते येणार का? मग आता सर्व महिलांचे प्रश्न आहेत की जे मार्च आणि एप्रिल महिन्याचे हप्ते आपल्याला येणार का? तर यामध्ये आपण बघितलं असेल आता मार्च पण संपलाय, एप्रिल संपलाय आणि मे महिना चालू झालेला आहे. तर आपल्याला तसं पाहिलं तर दोन्ही हप्ते हे एकत्र यायला पाहिजे. कारण मे महिन्याचा हप्ता, मार्च महिन्याचा हप्ता आणि एप्रिल महिन्याचा हप्ता आपल्याला पेंडिंगला आहे. तर हे दोन्ही हप्ते आपल्याला एकत्र आले तर तुम्हाला 3000 रुपये येतील. पण जर तुम्हाला फक्त मार्च महिन्याचा हप्ता आपल्याला येणार का? म्हणजे मार्च महिन्याचा हप्ता तुम्हाला येत्या 2 दिवसात जी-आर येईल आणि जी-आर आल्यानंतर तुम्हाला हप्त्याचं वितरण सुरू होईल. पण यामध्ये हप्ता आपल्याला एवढा विलंब का लागला? एवढा उशिरा का आला? हप्त्यामागचे हे कारण काय असू शकते? यामध्ये आपण बघितलं असेल पोट निवडणुका, यामध्ये आपल्याला हा हप्त्याचं वितरण झालं नाही किंवा यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी विलंब लागलाय आणि या निवडणुकीमुळे लाडक्या बहिणींना हप्ता हा वेळच्या वेळेला आला नाही. आणि आता निवडणुकीचा आपल्याला काल बघितलं असेल, निवडणुकीचा निकाल लागलेला आहे, जाहीर झालेला आहे. येत्या 1 ते 2 दिवसात आपल्याला जी-आर येईल आणि जी-आर आल्यानंतर आपल्याला हप्ता लवकरच वितरित होईल. आता प्रश्न आहे की लाडकी बहीण योजनेची केवायसीची प्रक्रिया आता बंद झालेली आहे. जर त्या महिलांचा अटी आणि निकषामध्ये बसत असतील किंवा बसत नसतील, त्या महिलांना आता पैसे येणार नाहीत. ज्या महिला पात्रता आहेत त्यांना लवकर या महिन्यापासून हप्ते सुरू होतील. आता या मागचे हप्ते येतील का याच्याबाबत आपल्याला कुठलीही सरकारकडून अपडेट नाही आणि अशी अपडेट आली आपण लवकरच बघणार आहोत. लवकर आपल्याला जी-आर येईल, निधी उपलब्ध आहे आणि निधी उपलब्ध झाला की आपल्याला लवकर जी-आर येईल आणि जी-आर आल्यानंतर हा हप्ता वितरित होईल. आता यामध्ये आपण बघितलं असेल हप्ता 3000 रुपये येऊ शकतो का 1500? तर सर्वात आपल्याला माझ्या हिशोबाने असं आहे की फक्त आपल्याला आतापर्यंत 2 हप्ते कधी एकत्र आले नाहीत आणि त्यामुळे आपल्याला फक्त एकच हप्ता हा वितरित होईल आणि त्यानंतर आपल्याला काही दिवसानंतर हा हप्ता आपल्याला मार्च महिन्याचा हप्ता देऊ, एप्रिल महिन्याचा हप्ता आहे तो वितरित केला जाईल आणि यानंतर आपल्याला मेच्या महिन्याचा हप्ता आहे तो आपल्याला मेच्या शेवटच्या हप्त्यात मिळेल किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात मिळू शकतो. तर हा व्हिडिओ आपल्याला उपयुक्त वाटला, व्हिडिओमध्ये आपल्याला माहिती आवडली तर आपण या व्हिडिओमध्ये एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया तशा नवनवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.